why you not call कालची नाईट? I was missing you ना. I was waiting. माझ्याकडे पण तर बॅलन्स नव्हता, नाही तर आय कॉल. ऐक ना, मिसिंग यू. आपण लवकर लग्न करूया ना, लवकरात लवकर. हा, आणि हो, रामाश्रयातच करूया. नॉट बिग लग्न, पण छोटंसं लग्न फंक्शन चालेल. म्हणजे मग ना आपल्याला लांब लांब नाही राहायला लागणार. काय? अच्छा, तू बिझी आहेस? आधी सांगायचं ना. मी तुला खूप लव यू ना, म्हणून कॉल केला. अच्छा ठीक आहे, बाय. काय मग लग्न कधी करताय? मॅडम, लग्न गॉडच नो. पंकज म्हणत होता की घर रेंटवर घेण्यासाठी थोडेसे तरी पैसे जमवायला पाहिजे. बरोबर आहे त्याचं. छोटं का होईना एक घर पाहिजे, आणि मुंबईत असेल तर ते ऑफिसच्या जवळ पाहिजे. खरंय, पंकज पण असंच म्हणतो. प्रियांका, कुठे भेटला का? माझ्या कॉलेजमध्ये होता. आणि मग कसं जमलं तुमचं? काय नाही, एकच ग्रुपमध्ये होतो आम्ही. मग काय, एकत्र लेक्चर बंक करायचो, कॅन्टीनला जाऊन गप्पा मारायचो. खूप चांगला मित्र होता माझा. आणि मग तो तुला आवडायला लागला? हा, पण ते मला फार उशिरा कळलं. म्हणजे मला आधी वाटायचं की मी उगाच त्याच्याबद्दल थिंकिंग करतेय, उगाच त्याचा विषय काढून इतरांची टॉकिंग करायचे, त्याची बाजू घेऊन फ्रेंड सोबत फायटिंग करायचे, आणि तो नसला की त्याला रिमेंबरिंग करायचे, आणि तो जवळ असला ना की असं एकदम फिलिंग हॅप्पी व्हायचं. मग काय, मला फ्रेंड्स म्हणाल्या, मूर्ख तू प्रेमात पडलीयस. नाईस. मग काय, मला एव्हरीवेअर तोच दिसू लागला, पंकज इन स्लो मोशन. आणि तो नसला ना तरी त्याचाच आवाज ऐकू यायचा. प्रेमात पडल्यावर असं होतं का? तुम्ही कधी प्रेमात नाही पडलात? नाही ग, प्रेमात पडायला वेळच नव्हता, आणि जेव्हा वेळ होता तेव्हा मुलं नव्हती. प्रेमात पडलं ना की एक वेगळीच फिलिंग येते. ते गाणं आहे ना, आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. अगदी तसंच वाटतं. एकदम आकाशात फ्लाइंग केल्यासारखं, ग्रीन ग्रासवर स्लिपिंग केल्यासारखं. ओके, तुम्ही बघा ना एकदा प्रेमात पडून, मग तुम्हाला कळेल. पडीन ग, असा कुठला मुलगा सापडला की नक्की पडीन. चला मी निघते, मला भरपूर काम आहेत. हा, तुझं चालू राहू दे स्लो मोशन. बाय बाय. काय चाललंय तुझं मालिका? आर यू इन लव्ह? चल काहीतरी काय. मी पण कुठे त्या प्रियांकाच्या नादाला लागून काहीतरी विचार करत बस. काय आडवडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसं आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी, बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर.
आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके